उद्या गुरुवार, गुरुपुरुषोत्तम योग. सकाळी घरात आणा या झाडाचे एक पान, सर्व इच्छा पूर्ण होतील. नमस्कार मंडळी, आपले मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलवर. मंडळी, उद्याचा दिवस खूपच खास आणि शुभ मानला जात आहे, कारण उद्या आलेला आहे अत्यंत पवित्र आणि लाभदायक असा गुरुपुरुषोत्तम योग. असं मानलं जातं की या दिवशी केलेले शुभकाम, पूजा, जप किंवा छोटे उपाय देखील अनेक पटीने फळ देतात. आणि म्हणूनच आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय सोपं पण प्रभावी उपाय सांगणार आहे, जो उपाय अनेक लोक श्रद्धेने करतात. मंडळी, उद्या सकाळी फक्त या झाडाचं एक पान घरात आणा आणि श्रद्धेने हा उपाय करा. म्हटलं जातं की यामुळे घरातील नकारात्मकता दूर कमी होते, सुख समृद्धी वाढते आणि देवीची कृपा लाभते. गुरुपुरुषोत्तम योग म्हणजे काय? मंडळी, जेव्हा गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येतं तेव्हा तयार होतो गुरुपुरुषोत्तम योग. हा योग खूप शुभ मानला जातो. नवीन वस्तू खरेदी करणे, पूजा करणे, दान करणे किंवा आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत फलदायी मानलं जातं. उद्याच्या दिवशी सकाळी 6 वाजल्यापासून ते 11:30 पर्यंत हा शुभ काळ असणार आहे, म्हणून शक्यतो हा उपाय या वेळेमध्येच करा. कोणत्या झाडाचं पान आणायचं? मंडळी, उद्या तुम्हाला पिंपळाच्या झाडाचं एक पान घरात आणायचं आहे. पिंपळाचं झाड हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानलं जातं. असं म्हणतात की या झाडामध्ये भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीचा वास असतो, म्हणून या झाडाची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते. पान कसं आणायचं? मंडळी, पान तोडताना काही गोष्टी लक्षात ठेवा. सर्वात आधी झाडाला नमस्कार करा आणि मनात शांतपणे बोला, हे देवा, माझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी येऊ दे. यानंतर प्रेमाने आणि श्रद्धेने एक पान तोडा. लक्षात ठेवा, झाडाची तोडफोड करू नका. फक्त एकच पान घ्या. घरी आणल्यानंतर काय करायचं? आता ते पान घरात आणल्यानंतर स्वच्छ पाण्याने धुवा. त्यानंतर त्या पानावर थोडंसं हळद आणि कुंकू लावा. जर तुमच्या घरात देवघर असेल तर ते पान देवाजवळ ठेवा आणि शक्य असेल तर तुपाचा एक छोटासा दिवा लावा. त्यानंतर भगवान विष्णू किंवा स्वामी समर्थांचा नामजप करा. उद्या ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या जप फक्त 11 वेळा जरी केला तरी मन शांत होतं. या उपायाचे मानले जाणारे फायदे. मंडळी, श्रद्धेनुसार हा उपाय केल्याने घरातील नकारात्मकता ऊर्जा कमी होते, आर्थिक अडचणी कमी होण्यास मदत मिळते, घरात सुख शांती वाढते, मन प्रसन्न राहते, देवाची कृपा ते सुद्धा आपल्याला मिळते. पण मंडळी, फक्त उपाय करून सगळे बदलत नाही. आपले कर्म, मेहनत आणि चांगले विचार देखील खूप महत्त्वाचे असतात. देवावर श्रद्धा ठेवा आणि सकारात्मक राहा. भावनिक भाग. आजकाल प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी आहेत. कोणाला पैशाची चिंता, कोणाला घरातील समस्या, तर कोणाला मनशांती हवी आहे. अशा वेळी देवावर विश्वास आणि माणसाला ताकद देतो. म्हणून उद्याच्या या शुभ दिवशी मनापासून प्रार्थना करा. देव प्रत्येकाची योग्य वेळी मदत करत असतो. मंडळी, तुम्ही हा उपाय करणार असाल तर कमेंटमध्ये नक्की लिहा, जय गुरुदेव. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा. अशाच भक्तिमय आणि उपयुक्त व्हिडिओसाठी आपल्या चॅनलसोबत जोडले राहा. तर धन्यवाद सगळ्यांना. श्री स्वामी समर्थ.